नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPS या चॅनलवरती. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आज खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलं आहे, जे तुम्हीच लोकांनी मला मेल करून परत सांगितलेलं आहे की असं असं झालेलं आहे सर, आणि सर कमेंट करून याच्यावरती व्हिडिओ बनवा असं सांगितलेलं आहे. म्हणून त्यासाठी आता मी रिपोस्टपोनचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. परत रिपोस्टपोन होऊ शकते MPSC. 4 जानेवारीला पेपर होणार नाही आहे ग्रुप बीचा. 18 तारीख मी का दिलेली आहे, सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तुम्हाला जर विश्वास असेल डॉक्टर MPSCवरती, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट सगळ्या गोष्टी सांगितलेल्या, आणि त्याच दिवशी त्याच्या 2 तासानंतर, व्हिडिओच्या 2 तासानंतर तुम्हाला ते आयोगाचं नोटिफिकेशन आलं होतं. जर विश्वास असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुमचे 3-4च मिनटं मी घेणार आहे. तर ही न्यूज बघा एकदा. पुन्हा एका दिवशी 2 परीक्षा. निवडणुकीमुळे MPSCने परीक्षेच्या तारखा बदलल्या होत्या. म्हणजे 21 तारखेला रिझल्ट होता, तर त्याच्यामुळे त्यांनी चेंज केलं. 21 तारखेला निवडणुकीचा रिझल्ट होता, त्याच्यामुळे त्यांनी 4 तारखेला एक्झाम ठेवली. तरीही गोंधळ आहे. का गोंधळ आहे? कारण UGC नेट ही नॅशनल लेवलची एक्झाम त्याच दिवशी होती, 4 जानेवारीला. आता माझ्या मते MPSCने जेव्हा डेट डिसाईड केली होती, तेव्हा त्यांना थोडासा आळस आला असेल किंवा झोपेत असतील त्यांनी मग जाऊ दे म्हटलं, काय होतं, क्लास झाले तर झाले, कोणाला कळतं आहे ना. आता आपले ग्रुप बीचे मुलं पण आहेत ना, ती UGC नेट पण देत आहेत आणि MPSC ग्रुप बी पण देणार एकाच दिवशी. ते माहिती नाही त्यांचं सेंटर कुठे येईल, ते कसे प्रकारे, पण एकाच दिवशी देणार आहेत. आता ते आयोगालाच माहिती कसं देतील. मग त्यामुळेच आता होऊ शकते का, मे बी होऊ शकते जर मुलांनी डिसाईड केलं तर. आता हे मुलांवरती कसं आहे बघा. आता मुलं काय करतात माहिती आहे का, आता सर आमची एक्झाम पोस्टपोन झाली म्हणजे काय, ना एक्स्ट्रा दिवस भेटणार. अरे एक्स्ट्रा दिवस भेटते, तुमचंच नुकसान आहे. त्यांना काय फक्त नियुक्त्या रखडवायच्या आहेत आणि पगार द्यायचा नाही तुम्हाला. आता हीच एक्झाम 2025 एक्झाम 2026मध्ये होते. विचार करा, तुमचा 1 वर्ष असाच गेलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना आणखी वाटतं नाही, आणखी टाईम भेटला, आणखी चांगला अभ्यास होईल. नाही होत. जाऊ दे, एक्झाम पोस्टपोन होऊ शकते का? चान्सेस आहेत. विद्यार्थ्यांवरतीच डिपेंड करतं. विद्यार्थ्यांनी आंदोलन केली किंवा प्रत्येक आमदाराला किंवा खासदाराला जाऊन भेटले, लेटर्स दिले, मग त्यांना तेच पाहिजे असतं की आमची पब्लिसिटी व्हावी, लोकांमध्ये आमचा कसा संवाद वाढावा, कसा आमचा प्रचार व्हावा. मग त्यासाठी मग ते पोस्टपोन करणार. सगळं त्यांच्या हातात आहे, तुमच्या हातात. ते राजकारणी लोक काही करू शकतात. तुमची एक्झाम पोस्टपोन करू शकतात, तुमचा डिक्लेअर करू शकतात रिझल्ट, तुम्हाला नियुक्त्या देऊ शकतात, नाही देऊ शकत, 2-2 वर्ष नियुक्त्या रखडवतील. पण मग तुमच्या हातात आहे तुम्हाला पोस्टपोन करायचं की नाही आहे. आता तरी काही टॉपिक म्हणजे असं काही चान्सेस नाहीत की पोस्टपोन होईल. पण आता जर मुलांनी मनावरती घेतला हा विषय की पोस्टपोन करायचा आहे सर आम्हाला, मग हे मुलं काय करतात, क्लासेसवाल्यांकडे जातात. जे मोठे मोठे क्लासेस आहेत ना, मग ते क्लासेसवाल्यांचा कॉन्टॅक्ट आहे पॉलिटिशियनसोबत. मग हे टेलिग्रामवरती दररोज मेसेज टाकणार, आता पोस्टपोन करूया, मी यांना भेटलो आहे, मी या आमदारांना भेटलो आहे, त्या आमदारांना भेटलो आहे. असं करून ते पोस्टपोनचा विषय करतात. आणि ॲटलिस्ट 1 आठवड्याच्या आधी मग आमचं आयोग सांगतं की नाही बाबा पोस्टपोन होणार आहे, करा अभ्यास. आता परिपत्रक कधी काढणार, 1 आठवड्याच्या आधी. म्हणजे तुम्हाला खूप त्रास देऊन सोडायचं आहे आयोगाला, बाकी काहीच नाही. आणि ग्रुप सीचं काय होणार, ग्रुप सी पण पोस्टपोन होईल. जर आता ग्रुप सी कधी होती, 11 तारखेला ना, 11 तारखेला मोस्टली, 11 तारखेला होती. मग आता ग्रुप बीच तुमची पुढे जाणार आहे 4 तारखेपासून. मग ती 18 तारखेला ग्रुप बी होईल आणि त्याच्या पुढच्या संडेला ग्रुप सी होईल, असा माझा अंदाज आहे. एज लिमिटचा यांना काही फरक नाही पडत. तुम्ही एज लिमिटमध्ये जे नोटिफिकेशनमध्ये एज आहे, एज मेन्शन केलं आहे, त्या एजमध्येच पाहिजे आपण. पुढे काय करायचं, पुढे सांगतो मी. पॉसिबिलिटी काय, माझ्या मते आता जर विद्यार्थ्यांचं आता तरी एवढं काही लक्ष नाही याच्यावरती, तरी 40% चान्सेस आहेत की पोस्टपोन होऊ शकते परत एकदा. पण जर आणखी विद्यार्थ्यांनी हा टॉपिक जर उचलून धरला तर 90% चान्सेस होतील की आपली MPSC ग्रुप बी एक्झाम पोस्टपोन होईल. पुढे काय करणार, आता ह्याचा कोणाला फायदा आहे सांगा. ॲस्पायरंटला बिलकुल फायदा नाही. जेवढं एक्झाम पुढे गेले तेवढं तुमचं नुकसान आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला मार्क्स कमीच येणार आहेत. जेवढं तुमची एक्झाम पुढे गेली, मुलं रिवाईज नाही करत, मुलांचा माइंडसेट चेंज होतो आणि मुलांचा रिव्हिजन होत नाही, लक्षात ठेवा. आणि ज्यांचा अभ्यास झाला नाही ते अभ्यास करून यावेळेस लागून जातात, ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यावेळेस. आणि आता फायदा कोणाला नाही, क्लासेस आणि पॉलिटिशियन. चांगला पैसा कमवतात, क्लासेसचे चांगले ॲडमिशन होतात. आम्ही सांगितलेली डेट बरोबरच आली, आम्ही या आमदारावर भेटलो म्हणून हे पोस्टपोन झालं, ते पोस्टपोन झालं. तुम्ही टेलिग्राम चॅनल उघडून बघा, असे भरमार भेटतील पोस्टवरती. म्हणून मला खूप राग येतो अशा क्लासेसचा आणि पॉलिटिशियन्सचा, जे विद्यार्थ्यांचं बिलकुल हित नाही सुचवत, पण असं दाखवतात की मी खूप त्यांच्या काळजीचं आहे, मी या आंदोलनात दिवस रात्र होतो, त्याच्यामुळे हे झालं ते झालं, काहीच नाही होत. मग आता तारीख काय, 11 तारखेला ग्रुप सीची एक्झाम होती. ॲटलिस्ट 11 तारखेला किंवा 18 तारखेला तुमची जी ग्रुप बीची एक्झाम आहे ती होऊ शकते, झाली तर. मग तोपर्यंत काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनलवर जा, तिथे PYQ टाकलेले आहेत, सगळ्यांना खूप आवडलेत PYQ ॲनालिसिस. आणि त्याच्यावरती PYQचं कंपायलेशन येते ॲटलिस्ट बेसिक, आणि त्याच्यामध्ये आन्सर की पण आहे आयोगाची. मग त्यानुसार तुम्हाला कळेल आयोगाला काय एक्सपेक्टेड आन्सर आहे. आणि मला एवढंच सांगायचं होतं, बाकी जास्त ह्याच्यावरती टाईम वेस्ट नका करू आणि तुमचं भविष्य घडवा. हे नका पडू राजकारणी आणि क्लासेसच्या नादामध्ये, खूप ते सोडून द्या. आणि ज्या मी ट्रिक्स वगैरे सांगितल्या ते यूज करा.
आणि 20 मार्क वाढून घ्या. तुमच्या भल्यासाठी सांगत आहे मी. बाकी मला एवढं सांगायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.